नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मेन हळदीमध्ये बुरशीजन्य रोग आपल्या दिसून यायला लागलेत. करप्यासारखे एक प्रकारचा करपाच, समजा आता करपाच आहे. पाहू शकता हे पूर्ण याची खालची साईड अशी करपलेली असेल आपल्या शेतामध्ये, तर हा करपाच आहे. आणि याचे स्पॉट एकदम ओळखू येतात मित्रांनो. तुम्हाला पाहू शकता ही स्पॉट, ही पानावर हे अशा प्रकारचे स्पॉट, हे करप्याचे स्पॉट आहे मित्रांनो. हे वाढण्या अगोदर आपल्याला याचे वेळीच नियंत्रण केलं पाहिजे. यासाठी कोणतं औषध काम करणार आहे आणि काय याचा उपयोग काय आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली संपूर्ण माहिती ही सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या शेतकरी राजा ब्लॉगर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण पाहू शकता हे करप्याचे स्पॉट आहेत. असे जर आपल्या शेतामध्ये आढळून आले, हे बघा प्रत्येकच पानावर समजा असल्यासारखं आहे. ही करपा, याच्यासाठी आपल्याला ॲक्झोस्ट्रायबिन प्लस टेबुकॉनाझोल हे कोणत्याही कंपनीचं हे कंटेन असलेलं औषध घ्यायचं आहे. त्याची फवारणी आपल्या स्प्रेद्वारे, पंपाद्वारे आपल्या संपूर्ण पान भिजल असं खालून वरून अशी फवारणी घ्यायची, जेणेकरून तो आपला करपा हे कमी होणार नाही, पण आहे तेवढंच थांबणार. याच्यापेक्षा दुसऱ्या पानावर समजा येणार नाही. नवीन पानावर समजा अशा हे नरसाळे आहेत, पोंगा, याच्यापेक्षा नवीन पानावर येणार नाही. हाही त्या स्टेजला थांबल तो. यासाठी आपण ॲक्झोस्ट्रायबिन प्लस टेबुकॉनाझोल घ्यायचे. त्याचबरोबर आपली जी काळी माशी असते हळदीमध्ये बघा, कंदसडीसाठी समजा ती हानिकारक असते. ती काळी माशीसाठी आपल्याला घ्यायचे क्विनॉल्फॉस घ्यायचे, डायमेथोएट EC फॉर्ममध्ये 20% असलेलं. त्याचबरोबर आपलं मायक्रोन्युट्रियंट असलेलं सिलमॅक्स कॉम्बी घ्यायचे, मिक्स मिक्सचरमधलं, जेणेकरून आपल्या झाडाला हिरवेगार करण्यास मदत करेल. पिवळेपणा जो आहे काटाका दिसतो, ते एक आपल्याला घ्यायचं आहे. याच्यासोबत ॲक्झोस्ट्रायबिन प्लस टेबुकॉनाझोल एक बुरशीनाशक झालं, क्विनॉल्फॉस हे कीटकनाशक, आणि टॉनिक समजा मायक्रोन्युट्रियंटमध्ये घ्यायचं आहे आपल्याला मिक्सचरमध्ये. ते आपल्या पंपाद्वारे आपण फवारणी करायची. मग आपल्याला 100% रिझल्ट भेटेल. बघा करपा आहे तो स्टेजला जाग्यावर थांबेल आणि नंतर करपा वाढणार नाही. आणि जी आळी जी आहे ती माशी नंतर आपल्या पिकात दिसणार नाही. 20 ते 25 दिवस आपल्याला याच्यात हे नाही बघा, नंतर फवारणी करायची गरज नाही. करपा तर सहसा येत नाही लवकर, पण पूर्वीच आपण फवारणी केली तर योग्य असेल. असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.